खबरदार, पत्र नवे शस्त्र. निर्मिती सावंत, भरत जाधव, संजय नार्वेकर, रसिका जोशी आणि पॅडी कांबळे यांच्या दमदार कॉमेडीने भरलेला खबरदार. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एव्हरग्रीन मराठी कॉमेडी मूव्ही खबरदार बद्दलचे 18 अननोन फॅक्ट्स. जसे खबरदार कोणत्या हॉलिवूड चित्रपटापासून प्रेरित आहे, चित्रपटाची कास्टिंग का बदलावी लागली आणि बरेच फॅक्ट्स. तर विदाऊट एनी डिले चला सुरू करूया. पण चित्रपटाचे फॅक्ट्स जाणून घेण्याआधी चित्रपटाबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊ. जेन्मा फिल्म इंटरनॅशनल प्रोडक्शन खाली बनलेला खबरदार हा चित्रपट 8 सप्टेंबर 2005ला प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचे दिग्दर्शन, निर्मिती आणि कथा महेश कोठारे यांनी लिहिली होती. तर चित्रपटाची पटकथा आणि संवाद अभिराम भडकमकर यांनी लिहिले होते. चित्रपटात निर्मिती सावंत, भरत जाधव व संजय नार्वेकर प्रमुख भूमिकेत, तर पंढरीनाथ कांबळे, रसिका जोशी, किशोरी गोडबोले, मधुरा वेलणकर, मकरंद अनासपुरे, विजय चव्हाण, विनय आपटे, सुनील तावडे, मुग्धा शाह हे सहाय्यक भूमिकेत, तसेच रेशम टिपणीस आयटम सॉन्गमध्ये, तर महेश कोठारे स्वतःच्याच भूमिकेत कॅमिओ करताना चित्रपटात पाहायला मिळतात. खबरदार चित्रपटाची गीते लिहिली आहेत किशोर रानडे आणि गुरु ठाकूर यांनी. तर या गाण्यांना संगीतबद्ध केले आहे अशोक तत्की यांनी. चित्रपटात 13 मिनिट 33 सेकंदची एकूण 3 गाणी आहेत. ती गाणी आहेत धुमशान अंगात आलं, पायल बाजे छमछम आणि दिल को दिया थोडासा ढील. या तिन्ही गाण्यांचे पार्श्वगायन स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत यांनी केले आहे. चित्रपटाची लांबी आहे 2 तास 30 मिनिटे. खबरदार चित्रपटाला IMDbवर 10 पैकी 7 अशी रेटिंग मिळालेली आहे. खबरदार चित्रपटाचे बजेट अंदाजे 80 लाख रुपये होते, तर चित्रपटाने एकूण अंदाजे 8 ते 10 कोटी एवढी कमाई केली होती. तर चला मित्रांनो, आता बघूया खबरदार चित्रपटाचे 18 अननोन फॅक्ट्स. मित्रांनो, आपल्या मराठी चित्रपटांचे असेच अननोन फॅक्ट्स व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल चित्रफॅक्टला नक्की सबस्क्राईब करा. फॅक्ट नंबर 1. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, खबरदार चित्रपटाची कल्पना महेश कोठारेंच्या डोक्यात खूप आधीपासून होती. त्यांना एक थ्रिलर क्राईम चित्रपट बनवायचा होता, पण चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिताना त्यांच्याकडून ती पूर्ण होत नव्हती. खूप प्रयत्नानंतर मग त्यांनी चित्रपटाचे पटकथा लेखक अभिराम भडकमकर यांना फोन केला आणि चित्रपटाची कल्पना दिली, आणि दोघांनी मिळून काही दिवसातच खबरदार चित्रपटाची स्क्रिप्ट पूर्ण केली. फॅक्ट नंबर 2. स्क्रिप्ट पूर्ण झाल्यावर चित्रपटाच्या गौरी श्रींगारपुरे, भरत भालेराव व मारुती कांबळे या भूमिकेसाठी महेश कोठारेंना दमदार कलाकार हवे होते, आणि त्यासाठी त्यांनी अनुक्रमे निर्मिती सावंत, भरत जाधव आणि संजय नार्वेकर या आघाडीच्या कलाकारांची निवड केली. पण हे जेवढे उत्तम कलाकार ते तेवढेच बिझी होते, त्यामुळे त्या तिघांच्याही तारखा मिळणे सहज शक्य नव्हते. तेव्हा कोठारेंच्या लक्षात आले की मे महिन्यात तिघांच्याही तारखा जोडून येत आहेत, त्यामुळे महेश कोठारेंना चित्रपटाची शूटिंग 1 महिन्यात करावी लागली होती. महेश कोठारे आपल्या चित्रपटांचे चित्रीकरण सहसा 1 ते 2 शेड्यूलमध्ये करतात, पण खबरदार चित्रपटाचे चित्रीकरण त्यांनी स्टार्ट टू एंड एकाच शेड्यूलमध्ये पूर्ण केले होते. फॅक्ट नंबर 3. खबरदार चित्रपटाचे चित्रीकरण हे कोल्हापूरच्या वेगवेगळ्या लोकेशन्सवर झाले होते. फॅक्ट नंबर 4. खबरदार हा महेश कोठारे दिग्दर्शित पहिला चित्रपट आहे ज्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे कलाकारांमध्ये नाहीत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या सुमारे 1 वर्ष आधी 16 डिसेंबर 2004ला लक्ष्मीकांत बेर्डे यांचे निधन झाले होते. याआधी महेश कोठारेंनी दिग्दर्शित केलेल्या धूमधडाका, झपाटलेला, दे दणादण, पछाडलेला यांसारख्या सर्वच 13 चित्रपटांमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे पाहायला मिळतात. फॅक्ट नंबर 5. महेश कोठारेंनी खबरदार हा चित्रपट आपल्या खास मित्र आणि सहकलाकार दिवंगत लक्ष्मीकांत बेर्डे यांना समर्पित केला आहे. चित्रपट सुरू होण्यापूर्वी एक मेसेज दाखविला जातो, जिथे लिहिले असते, हा चित्रपट माझा प्रिय मित्र लक्ष्याला समर्पित. फॅक्ट नंबर 6.
खबरदार हा चित्रपट 1940चा अमेरिकन चित्रपट हिज गर्ल फ्रायडे पासून प्रेरित होता. भारतीय, खास करून महाराष्ट्रीयन प्रेक्षकांसाठी आवश्यक ते बदल करून बाकीचा चित्रपटाचा प्लॉट सारखाच ठेवण्यात आला होता. फॅक्ट नंबर 7. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की सुरुवातीला खबरदार वृत्तपत्राच्या संपादकाची भूमिका महेश कोठारेंनी लक्ष्मीकांत बेर्डेंना लक्षात ठेवूनच लिहिली होती. दुर्दैवाने चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी लक्ष्मीकांत बेर्डे यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर महेश कोठारेंना संपादकाच्या भूमिकेसाठी त्याच ताकदीचा दमदार कलाकार हवा होता. म्हणून त्यांनी त्यावेळची सुपरहिट सिरियल गंगूबाई नॉन मॅट्रिकच्या लीड अभिनेत्री निर्मिती सावंत यांची निवड संपादकाच्या भूमिकेसाठी केली. यासाठी कोठारेंनी पूर्वी मेल असणारे संपादकाचे पात्र फिमेल केले आणि या पात्राला गौरी श्रृंगारपुरे असे नाव दिले. फॅक्ट नंबर 8. खबरदार चित्रपटात मारुती कांबळेची पत्नी तुलसीची भूमिका साकारणारी अभिनेत्री किशोरी गोडबोले यांची तुलसीच्या भूमिकेसाठी निवड अधुरी एक कहाणी या टीव्ही मालिकेतील त्यांच्या अभिनयाने प्रेरित होऊन करण्यात आली. फॅक्ट नंबर 9. निर्मिती सावंत आणि पंढरीनाथ कांबळे हे त्यांच्या कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक या यशस्वी सुपरहिट कॉमेडी मालिकेनंतर पहिल्यांदाच खबरदार या चित्रपटात एकत्र दिसले. फॅक्ट नंबर 10. खबरदार चित्रपटात संजय नार्वेकर यांनी साकारलेल्या पात्राचे नाव मारुती कांबळे असे असते. खबरदार चित्रपटात एका सीनमध्ये संजय नार्वेकर चालत असताना बॅकग्राऊंडमध्ये कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे हे गाणे वाजत असते. हे गाणे ओरिजिनली 1974 सालचा सामना या चित्रपटातील आहे. विशेष म्हणजे सामना चित्रपटात मोहन आगाशे यांनी साकारलेल्या पात्राचे नाव मारुती कांबळे हेच असते. मित्रांनो, तुम्हाला जर सामना चित्रपटाच्या अननोन फॅक्ट्सवर व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, पण त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फॅक्ट नंबर 11. चित्रपटात एका सीनमध्ये संजय नार्वेकर किशोरी गोडबोले यांना पुणे प्रेस क्लबमध्ये येण्यास सांगतात, जो एका थिएटर मागे आहे, जिथे त्यांनी 1984चा लेक चालली सासरला हा चित्रपट पाहिला होता. तुम्हाला माहिती आहे का की 1984चा चित्रपट लेक चालली सासरला मध्ये खबरदार चित्रपटाचे दिग्दर्शक महेश कोठारे हे मुख्य भूमिकेत होते. आणि गंमत म्हणजे खबरदार चित्रपटातील संजय नार्वेकरांचा संभाषणाचा सीन ज्या गाडीत असतो ती गाडी खुद्द महेश कोठारे चालवित असतात. हा त्यांचा चित्रपटातील कॅमिओ असतो. फॅक्ट नंबर 12. भरत जाधव आणि संजय नार्वेकर यांनी पहिल्यांदाच खबरदारमध्ये एकत्र मुख्य भूमिका साकारल्या. याआधी भरत जाधव यांनी हिंदी चित्रपट वास्तव आणि हथियारमध्ये फक्त छोट्या भूमिका केल्या होत्या आणि या दोन्ही चित्रपटात संजय नार्वेकर सहाय्यक भूमिकेत होते. फॅक्ट नंबर 13. चित्रपटाच्या सुरुवातीला एक सीन आहे ज्यात भरत जाधव कवेलूवरून घसरत येतात आणि लटकतात. भरत जाधव यांना आधी वाटले की हा सीन बॉडी डबल करणार, पण जेव्हा त्यांना कळले की हा सीन त्यांना स्वतःच करायचा आहे तेव्हा ते थोडे घाबरले. काही झालंच तर त्यांना धरण्यासाठी खाली लोक होती, पण भरत जाधवना भीती होती की ते लोक धरू शकले नाहीत तर, पण तरीही त्यांनी तो सीन पूर्ण केला आणि तो सिक्वेन्स चांगला झालाही. फॅक्ट नंबर 14. चित्रपटात संजय नार्वेकर म्हणजे मारुती कांबळेच्या आईची भूमिका रसिका जोशी यांनी साकारली होती. गंमत म्हणजे रसिका जोशी या संजय नार्वेकरांपेक्षा 10 वर्षांनी लहान होत्या. चित्रीकरणासमयी संजय नार्वेकरांचे वय 42 वर्षे तर रसिका जोशींचे वय 32 वर्षे एवढे होते. रसिका जोशी यांचे 2011 मध्ये कर्करोगामुळे निधन झाले. त्या 38 वर्षाच्या होत्या. फॅक्ट नंबर 15. आदिनाथ कोठारे यांचा हा पहिलाच चित्रपट होता ज्यामध्ये त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. या चित्रपटात ते चौथे असिस्टंट डायरेक्टर होते. या चित्रपटात आदिनाथ कोठारे क्लॅपर बॉय देखील होते. फॅक्ट नंबर 16. खबरदार चित्रपटाआधी भरत जाधव यांनी महेश कोठारेंच्या दिग्दर्शनाखालील खतरनाक आणि पछाडलेला या चित्रपटांत काम केले होते, ज्यामुळे त्यांना कोठारेंबरोबर खबरदार चित्रपट करताना जास्त अडचण झाली नाही. फॅक्ट नंबर 17. खबरदार हा चित्रपट 2005 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला.
80 लाख बजेट असणाऱ्या खबरदारने 8 ते 10 कोटी एवढी कमाई केली होती. फॅक्ट नंबर 18. महेश कोठारे यांचा खबरदार हा सिनेमा आजही प्रेक्षकांना पाहायला खूप आवडतो. पण या चित्रपटामुळे ते कर्जबाजारी झाले होते. याबद्दल आदिनाथ कोठारेंनी एका मुलाखतीत सांगितले होते. ते म्हणाले होते, त्यांच्या बाबांनी एक सिनेमा केला होता, पण तो चालला नाही. त्या सिनेमाचा कर्ज काही केल्या फेटतच नव्हतं. उलट ते वाढतच चाललं होतं. एकदा कोल्हापूरमध्ये शूट करत असताना बँकेने त्यांच्या मुंबईच्या घरावर जप्ती आणली होती. त्या कठीण परिस्थितीतही त्यांच्या वडिलांनी तो सिनेमा पूर्ण केलाच. 2005 हे वर्ष त्यांच्यासाठी खूपच संघर्षमय होतं. त्यांच्या वडिलांनी तेव्हा सर्व काही गमावलेलं, पण त्याच सिनेमानं त्यांना सर्व काही परत केलं. त्यानंतर त्यांचं कर्जसुद्धा फिटलं आणि त्यांचं घरसुद्धा झालं. तर मंडळी, ही होती खबरदार चित्रपटाची 18 अननोन फॅक्ट्स. व्हिडिओबद्दलची आणि चित्रपटाबद्दलची तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच आपल्या मराठी चित्रपटांचे अननोन फॅक्ट्स व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल चित्रफॅक्टला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.